तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत. अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षेची पण तयारी करून घ्यायची आहे. स्मार्टफोनच्या युगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजेत. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या पण नाकी नऊ आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच उपाय. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी, मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. अहो मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलाची ऍडमिशन करून टाका आणि बिंदास्त रहा. प्रवेशासाठी संपर्क 9421 78 38 93. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. सर्वांनी आपली आपली इतिहासाची वही काढा आणि इतिहासाच्या वहीमध्ये आजच्या पाठाचं नाव लिहा. पाठ क्रमांक 6. तर मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ आपण आज शिकणार आहोत. आणि या पाठावरती आपल्याला सोमवारी टेस्ट द्यायची आहे. आजचा आणि उद्याचाच दिवस आपल्या हातात आहे. उद्या तर रविवार आहे. असो शंतनू, हा थल तुम्हाला सांग, मनोरंजनाची 2 माध्यमे कुठली आहेत? मनोरंजनाची माध्यमे थल संगीत बाली आणि तमाशा, लय मोठी मनोरंजनाची माध्यम आहे. ए शंतनू, काय काय आहेत मनोरंजनाची माध्यमे? थल संगीत बाली आणि तमाशा. अरे नालायक, बेशरम, बिअक्कल, अशी कुठं मनोरंजनाचे साधनं असतात का कुठं शाळेत सांगायला? हो थल टोंग 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 कथा असतं. चल काय कथाला मी सांगतो. पोटासाठी नाचते मी पलवा कुणाची, पोटासाठी नाचते मी पलवा कुणाची, पोटासाठी नाच. अरे बावळ्या, पोटासाठी नाचते? अरे काय ही काही मनोरंजनाची माध्यम झाली काय? कुणी सांगितलं तुला असते मनोरंजनाची माध्यम? मी पण मोठा झाल्या आता कळणार. आमचं पप्पा लोटा त्या तिकडं संगीत बाली. वा 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 वा, तुझा पप्पाच जर जात असतील संगीत बारीला तर तू काय करणार रे? मला एक बघतोय अजून वर तोंड करून माझ्याकडे. आणि हे काय होतं? हे काय करणार? मी बी तर मोठं झालं की दान फोडणार. काय फोडणार? दान दान. अहो थल दान 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 ऐकता पोटात हाती नाचते मी. गाणं दान गाणं कसं फोडतात? अरे गाणं फोडायला ते काय फुगा बी काय का फोडायला? चल मी तुम्हाला थमडून सांगतो. कथा असतं. आता थमदा तुम्ही पैसे लावून एखादं दाणं लावलं, गाणं लावलं, हा तिथं मला नाही आवडलं. दल माझ्या मनात मोहाला त्या दालावलं कैल्या मागणं दाणं आठल. कसली गाणी रे तुझी सगळी? त्याचा कळस ऐका थोडं. हा तर ती गाणं मला आवडत आटलं तर ती पोटात हाती लावलेलं दाणं आहे का नाही, त्याच्यात मी डबल पैसे देणार आणि मी लावायला लावणार. मोहला त्या दालावल तैल्या मागणं, मोहला त्या दालावल तैल्या त्याला म्हणतात थल दाणं फोडणे. मग सांगा मला आता कत फोलत्यात दाणं? दाणं फोडण्याची व्याख्या सांगा. मला व्याख्या विचारतो गाणं फोडायची? अरे जशी काही ती गणितातली भूगोलातली एखादी व्याख्या असल्यासारखं सांगतोय. गाणं फोडायची व्याख्या सांगा, गाणं फोडायची व्याख्या सांगा. अरे गाढवा, मी तुला मनोरंजनाची 2 माध्यमे काय विचारली तर तू सांगतोय तमाशा आणि काय संगीत बाली. वरून संगीत बाली म्हणतोय. बस खाली, तुझं तरी काही चुकतंय म्हणा. आता ही संगीत बारी आणि तमाशा मनोरंजनाचेच माध्यम आहेत ना. थल संगीत बाली झाली, आता तमाशा राहिला की. तमाशा राहिला? हा थल. आता काय तू इथंच तमाशा करणार? नाही थल, थांगायचा राहिला. थपते कातील आथल हितल पावलय गौतमी पाटील. ती थपते कातील गौतमी पाटील. काय तमाशा कधी कसा नादच करायचा नाही. अहो तर तुम्हाला सांगतो तमाशात तर काय दणका असतो. काय असतो? अहो दणका थल. दणका? हा थल.
लाती लाती आता तोलून दायात नाही हे लाती लाती आता तोलून दायात नाही तोलून लंग हा दायात नाही 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 लाती लाती आता तोलून दायात नाही. हे काय होतं शंतनू? तमाथ्या गौतमी पाटील काय? गौतमी पाटील आता काय माझे केस उपटू का मी? बस गाडवा तिथं. गौतमी पाटील काय सांगतोय, तमाशा काय सांगतोय? अरे मी तुला मनोरंजनाची माध्यम काय विचारली, तू अख्खा तमाशा अख्खा इथं काय काय होतं संगीत बाली वर्ण सांगतोय सुद्धा संगीत बारी केली म्हणून. पुस्तकात बघ मनोरंजनाचा इतिहास. मनोरंजनाचा इतिहास हे ना अभ्यासक्रमच काढून चुकलेत कुणी. हे असली गाडवं आणि त्यांना हे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. गण्या तू उठ. लय दात काढता येत होती ना तुला? शंतनू सांगत होता मनोरंजनाची माध्यमे, तर तू दात काढता हे 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 हसत होता. बघ सांग बरं, तू सांग, येतात सांगायला तुला? हा मग यांनी तुला जुनेपणे सांगितले, एकदम जुन्या काळातले, म्हणजे तुम्ही म्हातारे त्यांच्यासारखे. मी यंग आहे ना. यंग आहे. आमच्या काळात कसं आता डान्स बार पब क्लब असलं चालतं. म्हणजे त्यामध्ये कसं असतं, लाईटा बिटा असते, झगामगा असतो आणि दारू बिरू खांबा बिंबा देशी नसतं, सगळं फॉरेनवरून मागलेलं असतं. आणि सर तिथं का नाही अशा चिकन्या चुपड्या पुंगड्या असतात, असे चड्ड्या घालून आलेले असते. मूर्ख थांबा सर, डिस्टर्ब करू नका, पुढचं ऐका. ते असं करत्या, असं दारू घेऊन येत, असं पाळतात प्या त्या ना काय दारू. अरे मूर्खा, अरे बाप रे, सांगलेली सर 1200ची दारू होती. ते दारू तर राहू द्या, या बाईने एवढे प्रेमाने दिलत ना. बाई म्हणजे तिथं असतात ना बाया. सर काय मॉल असते. पण मी म्हणतो तुम्ही सर ना अजून एक लग्न करा माझ्यासोबत. म्हणजे मला असले काय गुलाबी शौक नाहीत गाडवा तुझ्यासारखे. सर म्हणजे माझ्यासोबत नाही, तिकडच्या बाईसोबत. डान्स बार मधलं. हा आणि सर तिथं का नाही असं असतो. ते काय केलं? हुक्का धूर. सर जन्नत जन्नत सर जन्नत जन्नत जन्नत. हा. अरे ह्यात कुठं मनोरंजन आलं? अहो सर ह्यात तर मनोरंजन आहे. अशा पुन्हा बाया नसतात, किसमी 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 जरा जरा किचमी किचमी असा पोल असतो आणि पोलच्या बाजूने गण्या, अरे हा काय प्रकार आहे? ते बाया नसतात ना. तिकडे बघ, तिकडे बघ. अहो सर 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 मारायची नाही मारायची नाही. मारायचं नाही. वाटलंच तर तुम्हाला पण घेऊन जातो मी तिकडे. तुला चांगलाच अनुभव आहे रे तिकडे जायचा. हा मग तुला ना तू असं नाही ऐकायचा. नाही सर सर तू 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 खाली थल पुस्तक काढा मूर्खानं. लाज लज्जा शरम. मास खाली. मूर्ख कुठला? थल आलची राहिली ती. आलची राहिली की झाला इथं तमाशा बाज झाला. नको आरची मिरची मपला, मी गप बसून शिकवतो तुम्हाला. चला काढा मनोरंजनाची साधनं, माध्यम आणि इतिहास. या पाठामध्ये आपण एकूण 5 मुद्दे पाहणार आहोत. मनोरंजनाची आवश्यकता, लोकनाट्य, मराठी रंगभूमी, भारतीय चित्रपट सृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. तर आता बघा, मनोरंजनाची आवश्यकता आपल्याला का असते? मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होय. निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपट आदी करमणुकीची साधने, लेखन, वाचन आदी इत्यादींची सवय इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनाच्या साधनांमध्ये असतो. मनोरंजनाची आवश्यकता काय असते समजलं का सगळ्यांना? हो थल, मला समजलं. मी सांगतो थल तुम्हाला. नको नको, तू अजिबात सांगू नको. अहो थल हिकली मी सांगतो थल. काय 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 सांग. काय होत असतं, माणूस हा जीवनामध्ये ट्रेस मध्ये जात असतो. ट्रेस? हा थल ट्रेस हा थल ताण तणावामध्ये. हा ताण तणावामध्ये जात असतो. मग त्याचे आपोआप पाय संगीत बालिकेले जातात. मग त्या विलंबुला दूर होतो. ते तर मनोरंजन म्हणतात थल.
चांगलं कळलं तुला. हा थल. बस खाली मूर्ख. संगीत बारीच्या पुढे तू जातच नाही. हा थल मोगला. नाता. हात पुढे हात पुढे अशा हात पुढे दोन्ही पण. बस खाली. अयो थलांना थंगीत बाली आवडलीच नाही वाटत. अहो ह्या दिवनात आल्यावरती थंगीत बाली तर थोला तरी आतला पाहिजे. काय नाती गौतमी पाटील लाती अर्ध्या लाती अर्ध थोलून दाया. शंतनू हा थोल. समोर लक्ष दे. हा थोल. मध्ययुगीन काळात उत्सव सण सोहळे खेळ नाच गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. बर असो बेल वाजले. आपल्याला सोमवारी या 5व्या आणि 6व्या पाठावरती घटक चाचणी घ्यायची आहे. तर उद्या रविवारी 2 तास मी तुमचे जादा लेक्चर घेणार आहे. कोणीही हे लेक्चर बुडवायचे नाहीत. जर एखाद्याने उद्याचे 2 माझे लेक्चर बुडवले तर त्याला 100 उठाबशा आणि 100 रुपयाचा दंड केला जाईल. आलं लक्षात? कुणाला काय अडचण? सर मला अडचण आहे. गणेश तुला अडचण आहे? वा मला वाटलंच होतं तुला अडचण असणार आहे म्हणून. कामाचा दिवा इकडे चल. सांग तुझी अडचण. हात बांधून सांग. पटांगण केलं जरा. पट्टांगण केलं. हा सांग काय अडचण आहे तुझी? सर मला उद्या जमणार नाही. का रे का जमणार नाही तुला उद्या? मला जायचे. तुला जायचंय? हा. कुठं? शेंगाला. अरे असले कसले काय तुमचे उत्तर असतात रे? शेंगाला जायचंय कशाला जायचंय? कसल्या शेंगा? अहो सर तुम्ही सोमवार ते शनिवार शाळा घेता आणि तेवढी बाद झाली नाही तुम्हाला रविवारी पण शाळा घ्यायला तुम्ही. अरे मग अभ्यासक्रम शिकवायचा राहिलाय. उद्या सोमवारी घटक चाचणी घ्यायची आहे. नको का एक्स्ट्रा अभ्यास घ्यायला? मग आम्हाला कामधंदे नसतील का दुसरे? कामधंद? अरे काम ठीक आहे धंदे काय प्रकारे? हा व सर असं एका शब्दाला दुसरा शब्द जोडवा असतो ना बघा. औषध पाणी चहा पाणी पुन्हा काय काय असतो असं बरंच काय असतं. एवढंच नाही सरांना पण जोड शब्द असतोय तसा. कसा काय असतो सरांना जोड शब्द? सर फिर. सर फिर. हा. तू तिकडे फिर तिकडे फिर. नाही असं सर फिर फिर मुद्द्यावर येऊन सर. थोडा फिर थोडा फिर थोडा फिर थोडा थोडा मुद्दा मुद्दा थोडा थोडा असा. हा बरोबर बरोबर. सर फिर. मला माहित आहे शब्दाला दुसरा शब्द असतो म्हणून. म्हणून काय तो कुठेही वापरायचा? अरे मराठीचं व्याकरण कळतं का तुला गाढवा? बरं मला सांग उद्या जर तू तासाला नाही आला तर 100 उठाबशा काढशील? कारण गाढवाला काही ते विशेष वाटणारच नाही. पण 100 रुपये कुठले देशील? गणेशबाई देईल 100 रुपये. गणेशबाई कुठून देणार? अहो सर रविवारी शेंगाला गेलं की उकरा शेंगा काढायच्या दिवसभर 500 रुपये इजी भेटते. 500 रुपये? 500. हा मग त्याचे 100 रुपये तुम्हाला देतो. झालं मग क्लिअर झालं ना. जा बस मला तसलं काही सांगायचं नाही. उद्या तासाला यायचं म्हणजे यायचं. शेंगा पाहिजे तुला? सर मी म्हणलं मी तुम्हाला 100 रुपये देतो म्हणलं. वाटलंच तू उठा बस शंतनू काढीन माझ्यावरचा. उठाबशा शंतनू? हा शंतनू कसा काढील? तुझ्या तूच उठाबशा काढायच्या. एक काम करू आपण उठा भाषेचे 50 रुपये फिक्स करून देऊ. मी तुम्हाला देऊन टाकतो. अरे तू काय भ्रष्टाचार करतो का उठाबशाच्या? अरे ही तुला शिक्षा तू तासाला यावी म्हणून आहेस. उठाबशा काढायला आणि 100 रुपये द्यायला. मला माहिती आहे तुला पैशावाला झालायस ते. शेंगाला जाऊन पैसे देतो काय करतो. उद्या कसल्याही परिस्थितीत तासाला यायचंय म्हणजे यायचंय. आणि आता काही न बोलता निघ. आणि हा मॅडमनी सांगितलं होतं ना की त्यांना परत शेंगा पाहिजे म्हणून. त्याचं काय करायचं मग? बरं एक काम वाचन करत बसा रे सगळे. तुला मी उद्या लवकरच सोडतो 1 तासातच. अजून कोणाला काय अडचण? मला आलत ना या. तुला पण अडचण आहे? हो थोड. ये 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 लाईनीत ये. अरे काय अडचणीत? अजून कोणाला नाही ना? बरं झालं कोणाला नाही. तुझी काय अडचण आहे आता? तात आहे माझं तिकलं. तात आहे? हो थोल. तास? हा थोल. अरे तू काय बाहेर ट्युशन लावलंस काय? नो थोल. नो थल. मग मी तात घेतो थल दल्लवीवाली. तू तास घेतो? हो थल. म्हणजे तू शिक्षक झालायस? हो थल. कशाचे तास घेतो? कोणाला आलाय थल? मी पोहायला शिकवतो. जम बांधतो आणि मस्तपैकी पोहायला शिकवतो. अरे गदड्या रताळ्या
बावळाटा, अरे तुझी पोहायची पंचायत आणि तुला जर पोहायचं म्हणलं ना तर असं मोठं टिपड बांधावं लागेल आणि तू काय दुसऱ्यांना पोहायला शिकवणार आहेस? बुडवशील कधीची गरीबाची लेकरं तू. नो थल, मी ट्रेनिंग घेतलंय थल. मी थांबतो तुम्हाला, तुम्ही बाजूला गावात. अरे हो ते दलम बांधून घ्यायचा, त्यानंतर थल की तुमचा थलू ते काती आणि ते थल दुधली टेप हलवा आयो आणि पाय हलवा, हात हलवा, पाय हलवा, हात हलवा. अरे इथंच फळावर टेबलवर पोहायला शिकवून दाखवतो का? थल ठिकला पवायला इथं शिकवलं. किती पैसे मिळतात तुला? 2 रुपये. किती विद्यार्थी आहेत? 10 विद्यार्थी थल माझ्याकडे शिकायला. त्यांचे किती पैसे मिळतात? त्यांचे पल हेल 2 रुपये मिळतात थल. म्हणजे जवळपास 10 विद्यार्थ्यांचे 2000 रुपये झाले थल. तुम्ही किती दंड सांगितलाय थल? 100 रुपये. 2 ते दिले. 2 ते दिले. हो थल. अरे शंतनू, हो थल. अरे गाडवा, पण ह्या परीक्षेतला अभ्यासात तुला काय येणार आहे का? थल तुम्ही शिकवल्यावर येत की? अरे मग त्याच्यासाठी तर तासाला एक्स्ट्रा यायचंय तुला. बोल थल, मला मनोरंजन येतं पण आहे थल. मनोरंजन येतं. हा थल. काढू तुझं मीच आता मनोरंजन. हो थल. न थल, जाऊन जागेवर बस. बस. साक्षी, बरं झालं बाय तू सोबत. मला तर कोणच नव्हतं सोबत यायला. आणि सृष्टी कुठे गेली? काय माहित बाय, मी गेलती तिच्या घरी, लय हाका मारल्या पण तिने आवाज दिली नाही. म्हणलं जाऊ दे, मरू दे, मग मी जाते. बरं झालं आरती तू आली. नसते आली तर सरांनी सांगितले ना 100 उठा बशा आणि 100 रुपये दंड. हो बाबा, म्हणून तर मी आले. कुणाच्या बापा 100 रुपये भरायचे. आणि बघ की श्वेता पण नाही आली, मोनी पण नाही आली. आता सरांनी 100 रुपये दंड वरून 100 उठा बशा, किती कसलंय. बरं झालं आपण आलो. जाऊ दे, मरू दे, आपल्या काय, आपण त्यांची मजा बघत बसायचं. मजा बघत बसायचं म्हणजे सर बघ की उठा बशा करल्यावर कसं होईल मग? मला तर वाटतं सर नसतं शिकवत. आपण निवांत बसू, खाऊ पिऊ, घरी जाऊ, परत खाऊ पिऊ, निवांत झोपू. काय ग तुझं आरती सारखं खायचं पितच असतं. तिकडे सरांनी शिकवाय बोलवलं एक्स्ट्रा क्लास. काय ऐ छोट्या, तुझी बहीण कुठे गेली श्वेता? काय माहिती, आजारी पडला असेल कुठतरी. काय बाहेरचं खाते आजकाल सारखं सारखं. तुझ्या बहीण तुला माहित नाही काय? मला काय माहिती यार, ती कुठं असती, मी कुठं असतो. तू कुठं असतो ती कुठं असते म्हणजे? तुम्ही काय एका घरात राहत नाही काय? ती सारखी बाहेर असते, काय पण खाते. पडली असेल आजारी, ताप बी पाला. आणि तू कशाला आलाय? मी आमच्या पीटीच्या सरांनी आम्हाला बोलवलंय. आता पुढे नंतर 4-5 दिवसांनी कुस्त्याचे मॅचेस नाहीत का आल्या त्यासाठी. तू कुस्ती खेळायचं आहे मग? अगं दिसतो ना अजून तुला सारखं नाही असले हाडकं. आपले ब्रँड स्टील बॉडी. ओके ओके भाई, जा 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 बाबा, जा जा स्टील बॉडी. जा जा जाऊ दे, नको येऊन दे. आपल्याला काय करायचंय? आपण तर आलोय ना, आपण ह्यांच्या म्हणजे आपण वाचलो आवडीत ना. मग काय तर. जाऊ दे, चला आरची आपण जाऊन बसले. चल बाय लवकर. थोडंफार खाल्लं असतं तर इजी निघली असती का नाही गाडी. चाय पंचरांमध्ये मस्त बराया. आली बाबा गाडी एकदा रोडवर. आवाज पण नाही आला. काय मला कळलं नसणार. त्या जगतारे बाबाच्या लेक्चरला एक्स्ट्रा क्लासला जायला उशीर व्हायला. पप्पाला म्हणतोय गाडी द्या, तर गाडी द्याय ना. नुसते भडाभडा काम सांगायला लागले. एका वेळी ठिबक गोळा कर, शेकर ढेकळं गोळा कर, काय काय. गाडी तर आणली, पण माहिला आता पुन्हा घरी आल्यावर तर लय हाणत असते पप्पा. बघता येईल पुन्हाचे पुन्हा. चला लवकर, पुन्हा नाही तर त्याच्या जगतारे बाबाला 100 रुपये आणि 100 रूट भाषा काढून द्यावा लागेल. अरे लागली बाबा एकदाच रोडवर गाडी. आता गणेश बाईने आणली गाडी. गाडी तर आणली, पण गेल्यावर मार खावा लागणार. जाऊ दे, आता होईल ते होईल. आता कसं आवाज अर्धा पुढे कसे केस उडू. एवढा उशीर असतो.
भाड्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? एक तर किती रिस्क वर मी गाडी आणली मग पप्पाकडून नाही आणली, तशीच उचलून आणली. सर खवातान का आपल्याला? नाही होत उशीर. आता बघ आपल्याकडे आली फरारी, आता सांगणार पिरी जाऊ बघ. शाळा भरायचं दर कोण भरायचं आपलं? नाही ना, दंड नाही लागत बाबा, तू काय याला टेन्शन घेतो. पण हे काय 40 रुपये तू द्यायची, मी 10 रुपये देणार फक्त पेट्रोलला. गाडी कुणाची? शब्द नाही बोलायचा. अरे ऐक ना, तास झाल्या फुल भिंडू आपण इकडे तिकडे आईस्क्रीम खायला जाऊ. हा काय हा बस की मग लवकर. गणात आणलं पैसे नाहीत आणले, तुला घाण ठेवीन ते दुकानदार पेट्रोल वाल्यापाशी. गप चालायचं मला माहिती असतील की. हा तू आणले असतील की. मी 10 रुपये आणले. मी नाही आणलं, तूच भरा. तुला घाण ठेवतो मी तिकडं पेट्रोल पंप वाल्यापाशी. चल लवकर, उशीर झाला. मला माहिती तुझ्याकडे पैसे असतात म्हणून, तसलं काय सांगायचं नाही. आईस्क्रीमला पण पैसे तू द्यायचे. बरं बर चल देतो. आता कसं चला. बया लय उशीर झाला गे, आता तर लय भ्या वाटते. तर रोज ड्रायव्हरची सवय लागली मला. उशिरा उठायची, निवांत आरामशीर 9 वाजता झोपायची. आणि आज उशिरा उठल्यामुळं जगदार सरांचं लय बोलणं खायला लागत असतं मला. सृष्टी तू लय मोठी चूक केली. मग तर लेक्चर चालू झालं असेल तर नाही नाही नाही, असं झालं नाही पाहिजे. आणि त्यात वरनं आईने कामं सांगितलं, भांडी घास, हे कर ते कर. सृष्टी तू मिली गडे आता. जगदार सर लय खवडत असतात. चल ग सृष्टी पटापटा, चल चल चल. सृष्टी अरे शाळा चालली काय? हा लेक्चर नाही. हो रे बाबा, चला लेट होईल, बस लवकर. अरे तुम्ही जाओ, मी येते चालत. का म्हणून गणेश भाईने गाडी आणली ना. मी बोलू का नको? बोल बोल. हा गणेश भाईने गाडी आणली ना, मग तू टेन्शन कशाला घेते? चल बरं लवकर, उशीर होईल परत. ते जगदा बाबा माहिती तुला किती प्रवचन देत बसन. होय अरे पण तुम्ही आधीच दोघं आहे, तर टेबल शीट नको मला. तुला काय जागा नाही काय? बघ झाली जागा. अरे नको नको जाओ तुम्ही, मी येते चालत. मी काय आता गाडी खाली उतरून गाडी चालू काय? नाही तसं नाही. तुला टेबल सीट यायचं नाही असं आहे का? हा सुम्या एक काम कर, तू खाली उतर. मी एक काम करायचं, हिला मी अगोदर सोडून येतो आणि मग तुला घ्यायला येतो. वार वागा, इतक्या वेळ उन्हात थांबलो तू चालला वेळेला घेऊन. अरे येणार ना तुला वापस घ्यायला, लई नको तोंड चालू काय माहिती तू कसं आहे तर. म्हणजे चांगलं से करतोय की मला. पेट्रोल कधी टाकत नाही, मलाच बोलावता अजून. जास्त वटावटा करू नको, घ्यायला पण येणार नाही पुन्हा. मित्रासाठी का एवढं? हा मग इथे चलायचं गपचित, पावला पावला, लेफ्ट राईट. मी हिला सोडून येतो. जा नीट. जा जा. हा गणेश भाई, बस सृष्टी. गणेश भाई असलं अजिबात टेन्शन घ्यायचं. लवकर ये. हो ना मग काय होतोय, काय बापाचा काय मी नोकर. हा चालत ये तोपर्यंत. हा वाटलंस तर मला फोन कर, फोन नाही माझ्यापाशी पण. जा लवकर ये. सृष्टी हे बघ, टेन्शन घ्यायची नाही. माहिती मला आता मी पोरींची खोडबीड काढतो, कसं आहे का नाही. आता मला नाद आहे तर काय करावं, हो की नाही. बाकी लवकर ये. बरं ऐक की, चल लवकर जायचे. काय ग सृष्टी, एवढा उशीर कसं काय झाला? अरे ती काय झालं माहितीये का, मला सकाळी उठायला उशीर झाला. असे जाऊ दे, मी आहे ना, मी सोडितो तुला. अरे ती जर ड्रायव्हरची सवय लागली उशीर उठायची, ती आज बी उशीर झाला. आता काय करावं, तुम्ही पोरगी आयशीच सगळं माझ्यासारखं चढतापट असावं कोणीतरी. हा पण तुला काय उशीर झाला रे? तर माझं काय, मला लई काम असतात, काय सांगू तुला. पप्पा म्हणले होते गाडी ने मग बस आणली गाडी. अयो नाही म्हणलं तरी बळच कशी आणली मग? जाऊ दे ना, आता ते प्रश्न असतात काहीतरी गोष्टी. बरं चल. लवकर चले बाबा, पुन्हा सुमेला आणायचंय मला. अरे वागा, गाण्यात तर सकाळ चंदन लावून गेला की. कुणी तर म्हणलेलं लेडीज फर्स्ट. ती फक्त ऐकलेलं, आज बघितलं मी. थगल्या पोलांना थांगण्यात येते की, जगदाले थलांनी सांगितल्याप्रमाणे थगल्यांना पोलं येतोल 5 मिनिटाचा ब्रेक आहे. हो ठेवते भाऊ, त्याला बाहेर ठेवतं बाहेर बसा थोलेल, मी आलो जाऊन बाहेरनं. हा तुझ्या पिलतीचा आहे तुम्हाला तावला, माग पळून वाट मध्ये लागली, तली वलून तू माझ्याकडे पाहिना.
हे बिल बिल म्हणाला या बांध कथा बांग लाणी माझ्या मल्यामध्ये गुततील काय दिपाल दिपाग दिपा माझी लाणी दुतले त्या गालीव पाहिला हे धन्या माझ्या थुत्तीला तू तुझ्या गालीव का आणलंय लाने मला धोका देते काय हे तुत्ते थांब हे धन्या तुम्ही तावतो हे धन्या तुझ्या हातातल ना अयो गण्या साक्षी स्वप्नात तर नाही ना बघत तू अयो चमटा बघ अयो गण्या या सृष्टीला कशाला गाडी घेऊन आलाय थांब गण्या आता तुला मी सोडतच नसती आगाऊ कुठला उतरा आली आपली शाळा निघा धन्या तू तू तिथं घेऊन कत काय आला गालीव कस काय म्हणजे रोडवर गाडी बसून आणलं तिला चालीत आणली गाडी आलं पण तिला तुझ्या गालीव बटून आणायचं काय थमद माझं मी बघून घेऊन तिला कथेवर बटवून आणायचं ती तुझं तू बघून घेशील म्हणजे काय त्यातलं काय आणि कोई कल नको नाही तर मोलीन ठेवेल तुला कुठे केली मोड तोडायची खाली ये. खाली ये तू. थांबे, अरे काय- खाली ये तू थांबे गाडी माझ्या पप्पाची उघड नवीन बिवीन तुला- गाली फिली तसलं काय नाही तू खाली ये. तू आणलं कत काय तिला बटवून ए, अशी धक्काबुक्की कोणाला करू राहिलं तू हा? धक्काबुक्की? हा, गणेश भाई म्हणतात मला गणेश भाई त्यातलं गणेश बाय बिनेत बाय काय नाही आज ठरल्याला मुलं ठेवत तू तू आणलं कत काय तिला अरे गाली कत काय आणलं तिला अरे मी काय करेन आणि नाही तर तिला हेलिकॉप्टर मध्ये बसून फिरून सगळं गाव अरे अख्खा देश फिरून अरे अमेरिका बिमेरिका सगळं हिंडवीन तुला काय करायचं अमेरिका आला आपल्या लाईक प्रमाणे बोलायचं असतं हा, तू काय लायकी काढतो रे, माझी गाडी घेऊन आलो मी तू आला चालत चालत मला सांगू लागला आम्ही चालत येऊ आम्ही फिरत येऊ मी तू तिला का माझ्या डोक्या बतून आणू पण तू तिला बतवायचं काय संबंध होतं? काय काय संबंध होतं? सृष्टी काय तुझ्या नावाने करून घेतली काय तू मग माझं तिथं बघून गेला मी धन्या तू काय बोललो तू तुला नाही आम्ही पण आमचं बघून घेऊ सृष्टीचं आमचं म्हणजे? माझं तुमचं काय आहे हाय काय तुमचं तू काय म्हणला तिला तू काय म्हणला तुला काय करायचं आमचं असू दे नाही नसू दे तू काय म्हणला तिला तिथं तुला काय होते तुला काय होते काय बघ ना तू नीट थांबल का धन्या नाही तर आपल्या दोघात लय भांडण होणार जायचा वाज येते जायचा वाज येते. शांतनू अरे गणेश भाई म्हणतात मला अरे बाप तू खरं तिला काय म्हणणार शांतनू म्हणायचं माझ्या पोटाला चावला धन्या तू लागशील का आता माझ्या नादी लागशील का नाही तू तिच्यावर फिरायचं नाही तू तिला कुठं घेऊन जायचं नाही आणि तिच्यावर बोलायचं पण नाही हे बघ शांतनू आता तू परत तेच बोलू लागला बरं मी आता बघ कुठं कुठे चावीन तर कुठल्या चावला मला तू माझं दुखायला लागलं मी माझ्या आईला नाव सांगणार जा कुणाला पण सांग आईला सांग बापाला सांग घरण्याला सांग तू दाहित ना माझं मी बघतो मी पण माझं बघतो मग दा. बोलायचं नाही साईडला उचल मला आता दाखी बोलणं साईडला हो त्याने माझे कपडे खराब केले माझे कपडे खराब माझे झाली मला सांगायला लागला या माझे पण कपडे खराबच झाले ते ना दाहित ना तू पटकीन दाबल का तुटल्या ए, तू डुक्कर तू कुत्र्या तू लय मोठा डुक्कर नाही नाही पटकीन दा बोल झालं बाबा गेला ह्या माल खायला कोण मोकलंय होय तू ते माझ्या संग दगा केला आणि धन्याच्या दाली बटून आली दादा कुठल्या नीट नाही दगणार तू तू ते तुझ्या पायात काय नाही ते केलं तू का त्याला अटक केलं अरे एवढा उशीर काय करतोय चल बस लवकर किती उशीर केला लागा तो अरे बस लवकर ती शांतनु नाही माहिती ती जाऊ दे बाबा आता चल लवकर आले बाबा शाळेत चले बाबा लवकर जगदाय बाबा पुन्हा का नाही अय अय हिरो कुठं कुठे म्हणजे आपल्या क्लासला जगदाय बाबाचा क्लास आहे ना उशीर व्हायला चला लवकर
तू कुणाला गाडी घेऊन आलता? मी हे सुम्याला आता नाही मगाशी. ते सृष्टीला आणलं होतं. का म्हणजे ती रस्त्यात भेटली होती म्हणून आणलं. पण का आणलं तू तिला गाडीवरती? अगे रस्त्याने एकटी चालत होती बिचारी आणि उशीर व्हायला होता आपल्या क्लासला म्हणून तिला घेऊन आलो. तुझी ती आली असते की चालत, तुला काय करायचं? तुझी ती आली असती ना, तुला काय घेणं देणं होतं? तू तिला गालीव बटवून आणायचं कालनच काय होतं? गालीव बटली अख्खं ती जवळ बटली होती, तुला काय सांगू टाकते अगाची बटली होती आणि मग मी बघितलं की उचलून गेली. मग वाचा मार कमी पडला तुला. तू थलसायला तसलं मगातल्या मारा तू कुणाला सांगतोय? बघितलं का? मी बघितलं, मी म्हणलं मी थकतीला थांगणार, मी थकल्यात वालगांना थांगणार की ही तू तिला गालीव घेऊन आलता. म्हणला दा थांग काय भीतोय ताय मी आता म्हणला मला. अरे तसं नाही मी काय करतो. तू पण तू आणली ना तिला गाडीवरती, कशाला आणायचं तिला गाडीवरती? तुझी ती चालत आली असते तर उशीर झाला असता, तुला काय करायचं होतं? अरे आणली आता काय करू आणली म्हणजे पण तुला काय प्रॉब्लेम व्हायला उगा एवढा? तुला काय माहिती, जाऊ दे, तू कशाला पण आणलं तिला? अरे सुम्या होता माझ्यासोबत, ती रस्त्याने दिसली म्हणलं उशीर व्हायला. म्हणजे तू सुम्याला उतरून तिला घेऊन आला का? हा तुम्हाला म्हणला तू तिथं थांब आणि तू तिला गाली बतावली, तिला येऊन ठेवलं आणि पुन्हा तुम्हाला आणा गेला. सृष्टीला अगोदर आणून सोडलं मी. बघ आतलं कळतंय, मला माहितच होतं यातलं काहीतरी. मी तुला सांगणार होतो मला गबस. पण तू त्याला का मारली? पण तू माझ्या नादी लागत होता माझ्या गणेश भाईच्या. गणेश भाई तू गप्प शांत बस. गाण्यात माझ्याशी बोलूच नको. तू त्या सृष्टीला कशाला गाडीव, कोणत्या पण पोरीला कशाला गाडीव बसून घेऊन येतो रे? कोणत्या पण सुम्या काहीतरी सांगला का हिला? तू पण काय रे मध्ये मध्ये वाका वाका करतोय. ते तू गप नाही बसलं पाहिजे, तू हाणला खायला. अरे तू गप रे. गण्या, त्याला काय करायचं नाही, कळलं का? तू तुझ्यासारखा तरी नाही, पोरींला तर नाही, पोरींच्या नादी पण लागत नाही, बोलत पण नाही पोरींच्या नादी लागत नाही. तुझे तुला तर ना नुसत्या पोरीच लागतात. ही झाली की ती झाली की ती, सगळ्यांना नुसतं गुलू गुलू बोलायला लागतं, गाडून बिडून बसून आणायला. पण तू का म्हणून तापायला लागली? यारची तू हसू नको बरं. मी तू तर काय नाटक करतोय? खलत बोलती थाकती, प्रत्येक पोलीच्या नुसतं मागत लागतोय. ही झाली किती, ती झाली किती, नुसती नाटक करायला पाहिजे तुला. गण्या गप्प बस. त्याला काय मारतोय? तू केली चूक, तुला मारायला पाहिजे. अरे मी चूक तरी काय केली नेमके? ते सृष्टीला आणून सोडलं एवढी चूक होय? पण कशासाठी आणून सोडलं तू तिला? आणलंच कशाला? अरे बाबा काय रे तुम्ही यार सांग ना यांना काहीतरी. नुसतं गालीव फिरायला पाहिजे. पुले आणून थुलतोय उद्यापासून ठगल्यांना थोलवल घरी. तुम्हाला काय करायचंय? मी शेळ्या नेईन, बकऱ्या नेईन, कुत्रे नेईन, तुम्हाला काय घेऊन देणार? तू शाळानी बकऱ्यानी कुत्रीनी पोरे का आणतो? अगं पण मी काहीच केलं नाही पाहिजे. एवढं काय झालंय ते? अरे तुम्ही सांग ना काहीतरी. तू गप. तू कशाला बोलतोय रे मध्ये मध्ये? गप बस. पण काय तू तसं केलंच का? केलं का त्याला तू? केलं बरं, जाऊ दे मग. काय उगा तुम्हाला पण प्रॉब्लेम व्हायला लागला एवढा? थोली म्हण. तुझं काय मध्येच घोडा अडकतोय थोली म्हण. मग थोली म्हण थाक तिला. मी इथनं पुलं कंतीत पुलगी माझ्या दालीव बतावणार नाही आता म्हण. अरे पण हिला का मी सॉरी बोलू? हिला तर म्हणू तुला आता म्हणतय. ए गण्या, काय होतं तुला सॉरी बोलला म्हणून? नाही बोलणार, जा तिकडे. नाही बोलणार म्हणजे तुला बोलावंच लागेल, कळलं का? तुला बोलावंच लागेल. तुझं काय मध्ये तू मध्ये बोलत नाही. मी तुला काय त्याला कशाला काय म्हणतो तू? तू गप बस. कशाला दोन माणसं मोठी बोलत असेल मध्ये मध्ये कळत असतो रे? दोन मोठी माणसं, मी तरी मोठा आहे, तू कोण ग? ए गण्या, तुला तर सांगतेस, तुला तर बघूनच कुठला जा. हा जा, तूच जा माकडा. त्या पोलींवर फिरतोय. अगं मी थगलं बघितलंय त्याला, नुसता गालीव जातोय. मागले आलेत पण पोलींना थोलवत होता. तुला सांगितलंय थकल्या बाल्या, तू नादीनं तर आदत जाऊ. शांत बस. आता माझं डोकायचं काम करू नको. हा कर तुझंच खाली कर. दान्या बाबा लोट बोली गालीव बसवून आणता. चाललो मी इथनं. हा निघ हो तिकडं. डुक्कर तोंडाचा कुठला हिथून बडबड करते. काय काय रे तुझा कौसावणी तोंडाच्या, टरबुजा नाकाच्या? तुला काय करायचंय? मला काय करायचंय? कलिंगडावर झाले नुसतं खाऊन खाऊन. भोपळा कुठला मसाड्यावानी. हा हिथं हिथं काय करतोय रे तू? काय करतोय रे इकडे तू? नाही तुला ना मी शून्यात कंसात टाकून शून्यानेच भागत असते काय बघ. आता इथे माझं मी डोकं हल्लंय. ए आरचे गप तू. जा जा, तुला तर सोडणारच नाही ना. हो
घेतलाय सगळ्यांनी. अयो काय हँडसम मुलगा आहे आणि अख्ख्या शाळेत बाहेर आहे. ते ऋषी भाऊ तर मला भाऊच देत नाही. मला तर ते ह्यालाच प्रपोज करते मी आता. बघू काय होईल ते जाईल. फाटल नाही तर तुटल. अर्चना कोणा पुसत विचारूनच टाकते. एक्सक्यूज मी, काय? तुझं नाव काय आहे? बंटी. तू एंगेज आहे? हा, आता शिक मी 10वीत आहे. मग त्याला काय होतंय? त्याला काय होतंय, मला अजून करिअर करायचंय. असं काय तुला मोठं शिकून व्हायचंय? ए मला लय मोठा अधिकारी व्हायचंय. मला माझ्या पप्पांचं नाव मोठं करायचंय, घराचं नाव मोठं करायचंय. आपण दोघं मिळून करू की? तसल्या फालतून गोष्टीसाठी माझ्याकडे टायमिंग नाही. अरे चांगलं असतं काय फालतोय वय? चांगलं विंगलं काही नाही, मला माझं नाव मोठं करायचंय. हे चांगलं असतं, परत कष्ट पडत नाही. ए तुला एकदा सांगितलेलं कळतं का नाही? तू काय जरी म्हणलं ना तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. ए तुला एकदा सांगितलेलं कळतं का नाही? गेट लॉस. भैया ह्याच्या काय घराने इंग्रजीचं विमान गेलं काय इंग्लिशच बोलतंय फडफड. चांगलंच म्हणत होती की ती ऋषी भाऊ एक भाऊ द्याय ना आणि ही बोलतंय इंग्लिश. काय डोक्याच्या वर जायला लागलंय माझं तर. पण मी बी अर्चना गोरे पाटील आहे, फाटल नाही तर तुटल. बघतेस त्याच्याकडे. ए थांब, तुझं नाव काय आहे? कायला काय या जगदाली थलांनी मला येल दिलाय ठेंगाता. काय त्याचं काय, एक तर पाहिलं तर त्याला त्याल ठेंगा, त्यातले बी 2 कलवाट लागले आणि 2 किलक्या निघले. ते जगदाले थल तुमच्या कांत्यात दांद्याला येते आहे नाही. ऐका लाव तला जातो आता मस्त ठेवले सगळ्या किलक्यात येते. आपल्या छादेत नवीन किल्म आलेला दिसतंय. ती बी अभ्यासू किल्म कवाच्या वह्या वाचतंय काय माहिती. ह्या जगदली तलांना बी कळत नाहीत. आधी तर आपल्या थालीत पोलीन ती थंक्या कमी आहे, त्यात पोलं भलत्यात माणसं आली. आमचं तर नियोजन कुठं लागतं लागणार, त्यात अजून एक कॉम्पी तिथं लावून ठेवलाय. याला काय तर तू आपल्या गटात घेतो म्हणजे आपल्या गोत्या आपल्या गोत्या कामाला न्यायला मोकळं झालं. ए भया बतो काय बस की. काय तुझं नाव आहे? तुला काय करायचंय? लता बया तर लयच कलक दिसतोय. ए आलं या थ्यालेत माझा लोबाप आहे. अख्ख्या थ्यालेत तू कुठं जाऊन झाली चाललं ना. त्या पोराचं नाव आहे थगली थांगतेल तुला, म्हणून तुला इथलं होतो. आपली ओळख नको काय एक्सक्यूज मी, हाय, हू आर यू म्हणून इथलंच होतो. हू आर यू? बंटी. आंटी बंटी आंटी अरे बंटी. आलं तीच किती गंती ना आणती, त्यातला तो आणती. बंटी नाव आहे माझं. बरं ती जाऊ दे. हाग आणती. हागा काय आता? आलं हाग हाग. अरे हे काही येडं झालंय काय? काय हागा हागा म्हणतोय? आलं आणती हाग. ए तसलं काय म्हणायचं नाही मला. हा गणफिग आता सांगतोय. आणती तुला थमदल हालो हालो थगलं, मी थांबतो तेवढं ऐक. हाग आपली जी ही थगली थ्यालाय का, ह्या थ्यालेत आपला लय लुबाब आहे. ह्या थ्यालेत ना थगली म्हणजे थगली पोलं मला भेटतात. त्यामुळे तू बी कत माझ्या थमीवेत लायला तर तुझं बी चांगलंय, नाहीतर तुला कुणी येऊन जाऊन आता करून जाईल. म्हणून तू काय करत दा माझ्या बोलला दा कंटिन्यू. आता त्याला म्हणून लायचं माझ्या मुलं लय चालायचं नाही. माग काय असेल ते थांबायचं. लय जर जाके कला त्याला ना तुला माहित नाही आता आपल्या थ्यालेत लुती भाव ती दगली आली असल लय मालतात पोलांना माहित दोली. त्यामुळे तू काय करायचं, तू माग थांबायचं. ती मला बी भेटत, लुती भाऊ भेटत, जगदाले थलथल ठणतणू बाला ह्याच्याशिवाय बोलतच नाही. त्यामुळे तू बी त्याला मापात लायचं काय. ए त्यांचं सांगू नको मला काय. लता आलं भया लय माल थातील का तू. ए तसले भेट नाही आपण कोणाला. आणि ती हाग तुझ्या भल्या थाते मी थांगतो या काय बोलायसाठी? म्हणून मी तुला थांगतोय. तू माझ्या माग लायला ना तू व्यवस्थित लागतील, ठेप लागतील. पण माझ्या पुलं किंवा कुणाच्या पुलं गेला ना तुला ती दुमडून टाकते कुठं टाकून देतील ती कलायचं नाही. ए बोबड्या काय मागासपासून हागा हागा लावले रे.
बघतोय मागापासून बंटीची अँटी करतोय. सिग्नल कसला काय बया बया बी उतून गेला. ए हंती हिला लय अवघड खेळ झालाय. कुणी बी येतंय मला तर मारून जातंय. ए हंत्या तुला बी बघून घे तू. खाऊन दे बाबा जगदाली थलांनी दिलेला कालवाटी. दोस्त दोस्त ना लहा प्याल प्याल ना लहा इस जिंदगी में छाला के थिवावल कुछ भी ना लहा. दन्या तुझं तुकडच करून टाकणार आहे. तुझी अगदीची दुमलीच करणार आहे बाळा. इरीत ढकलून द्यायला आले. इरीत पवाय ठिकलोय मी आता. हा ना त्याला लागून तू तुझं वाचूनच करणार आहे दानिया. आलं मी अजून एक कॅन बांधील. तुझ्या काय जायचंय का नाही मगापासून भांडण करताय मधी त्याने किती मोठी चूक केली ती तुला माहित आहे ना. काय झालं माहिती का तुम्हाला? तू तप्पल दा टाकायचं काम करत जा. त्याला इथंच काय दुसरं मी बी एक दिन बघ का उभी. काय झालं माहिती का? हा सकाळ उशीर झाला आम्हाला यायला. हा आम्ही येत होतो 2 जण. हा आणि सृष्टी चाललेली चलतच. हा चलत चाललेली तिला उशीर झालता. आलं पण ती तलत चालली होती. तपली ती तलत जाईल ना. तुम्ही कशाला जा डोकं चालवता. सर म्हणलं जे उशीर राहील त्याला 100 रुपयाचा फाईन टाकेन आणि 100 पण उठ्या भाषा काढायला लागेल. हा मग आमच्या गाण्यात पण आहे माणूस की. हा गाण्या म्हणला तू तर मी सृष्टीला सोडून येतो. हा सृष्टीला सोडताना तुम्ही बघितलं हा आणि त्यात तुमचा गैरसमज झाला. हा 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 बाकी काय नव्हतं. गाण्या फक्त त्याची मदत करत होता. हा हा गेल आणि तुम्ही त्यालाच भांडण करताय सकाळपासून. मग आधी सांगाय काय झालं? सांगितलं होतं ना. तू ऐकतच नव्हती. व्हॉलीबॉल का माझा दैल थमत झाला. आमच्या गाण्यात पण आहे माणूस की. तुम्ही आतल्या गुत्ती आधी सांगत जा. तुला सांगायचं करत नाही का ह्या आतल्या गुत्ती आधी? सांगितलं होतं तू ऐकून तरी घेतो का? काय सांगितलं होतं? सकाळी मला माराय उठला होता ना गाडीपाशी. हा मग मला उठलो होतो तवाच म्हणायचं थंतनू बाबा तुझं आता आता झालतं. मी तिला आणून ठेवलं. मी काय म्हणलो असतो का तुला? ऐकून तरी घेत लागली तू पण काय बोलावलंच पाहिजे. तू सगळ्या गोष्टी नीट सांगितल्या असत्या ना एवढं सगळं दानच नसतं. मी तिच्या बिनकाली लागावलो ना म्हणजे माझी चुकाई काय पण मग तुझी चुकान तू नीट सांगतो.